आजची ही कथा फक्त एक घटना नाही, तर माणुसकीच्या पायावर उखडपट्टी करणारं एक कठोर सत्य आहे. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वसलेल्या डोंगराळे गावची ही गोष्ट आहे. आणि आजही त्या गावातील प्रत्येक जण स्वतःलाच एकच प्रश्न विचारतोय, ती रात्र अशी का होती? एक असं गाव जिथं लोक एकमेकांना नावाने नव्हे तर नात्यानं ओळखतात, जिथं प्रत्येक सण, प्रत्येक दुःख, सुख सर्वांनी मिळून साजरं केलं जातं, आणि जिथं संध्याकाळ ढलताच हसतमुख बालकं आपापल्या घरी परततात. पण तेच गाव एका अशा घटनेचा साक्षीदार ठरलं, ज्याने फक्त गावाचीच शांती भंग केली असं नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटाच वाजवून टाकली. ही कथा आहे मासूम यादनाची. जेव्हा सूरज हळूहळू डोंगराळ्या पाठीमागे लपायला लागला आणि हवेत थंडी पसरायला लागली, तेव्हा यादना नेहमीप्रमाणेच घराजवळच्या अंगणात खेळत होती. पण त्या दिनी शेवटच्यांदा काही वेळातच ती नाहीशी झाली. सुरुवात झाली एका निर्धारित शोधाची. यादना, यादना हा आवाज गावातल्या प्रत्येक वाटेवर गुंजू लागला. दिवे लागले, टॉर्चे चालू झाली, लोक घराबाहेर पडले. पण अंधारात फक्त वाऱ्याच्या सिसकाऱ्यांचाच उत्तर मिळत होतं. गाव छोटं होतं, पण प्रत्येकाच्या मनातली चिंता मोठी झाली होती. 2 तासांच्या अविश्रांत शोधानंतरही मुलगी कुठेच दिसेना. शेवटी परिवारासमोर एकच पर्याय उरला, पोलिसांना बोलावणं. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गहाळ व्यक्तीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. शोधाची दिशाच बदलली होती. हे आता फक्त गावचं प्रश्न राहिलं नव्हतं, तो एक गंभीर अलर्ट होता. या दरम्यान गावातील काही लोक शोधता अडत गावाच्या सीमेवरच्या मोबाईल टॉवरकडे आले. ही जागा निर्जन आणि भयान होती, कारण सगळीकडे झारी आणि अंधार होता. टॉर्चचा प्रकाश जसा एका झुडपावर पडला, तसा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच झुडपांमध्येच मासूम यादनाचं निर्जीव शरीर पडलं होतं. आणि या क्षणातच गावाची शांती कायमची खचकन मोडली. तिची अवस्था पाहतेच 1 सेकंदही न लागता कळलं, हा अपघात नव्हता, हा एक अमानुष, क्रूर गुन्हा होता. बातमी जंगलातील आगीप्रमाणे पसरली. काही क्षणातच गावाचं वातावरण शोकाने दाटून आलं आणि प्रत्येक चेहऱ्यावर एकच प्रश्न कोरला होता, हे कुणी केलं? पोलीस तत्परतेने पोहोचले आणि जागा सील केली. रात्रीच्या रात्रीच FSL म्हणजे फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली. त्या टीमने अत्यंत सावधगिरीने कपड्यांचे नमुने, मातीचे सॅम्पल, झुडपांचे अंश आणि जमिनीवरचा प्रत्येक पाऊल ठसाही गोळा केला. प्रत्येक खूण, प्रत्येक तार, प्रत्येक धागा या अपराधाच्या सत्यापर्यंत पोहोचण्याची पायरी ठरू शकत होता. शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं. आता हे स्पष्ट झालं होतं की या मासूमबरोबर काहीतरी अत्यंत भयानक घडलं होतं. पण तो कोण होता? घरापासून फक्त 300 मीटर अंतरावर शव सापडणं हेच सूचित करत होतं की हे काम करणारा कोणी बाहेरचा नसून आसपासचाच, ओळखीचा आहे. यानंतर पोलिसांनी केस जोरकसपणे हाती घेतला. बालिकेच्या कुटुंबियांपासून ते शेजारपाजारच्या प्रत्येक व्यक्तीशी बोलणी झाली. प्रत्येक मुलांची तपशीलवार चौकशी केली गेली. आणि हेच मुलांचे छोटे छोटे बयान पोलिसांसाठी सर्वात मोठा सुगावा ठरले. मुलांनी सांगितलं, खेळताना एक माणूस आला होता, त्याने चॉकलेट देण्याचं आमंत्रण दिलं आणि ती मुलगी त्याच्याबरोबर चालू लागली. कारण तो चेहरा नवा नव्हता, रोजचा दिसणारा होता. एका मुलाने म्हटलं, तो भाऊया रोज दिसतो, आम्ही त्याला ओळखतो. हीच गोष्ट सर्वात मोठी चावी ठरली, कारण कोणत्याही अनोळखी माणसावर मुलं विश्वास ठेवत नाहीत. पण ज्या माणसाने तिला बोलावलं तो गावचाच होता, तिच्या आजूबाजूलाच राहत होता. आता पोलिसांची नजर एका संशयितावर अडकली, जो मुलीच्या घरापासून फक्त 200 मीटर अंतरावर राहत होता आणि अनेकदा गावातल्या वाटा फिरताना दिसत असे. रात्री सुमारे 8:30 वाजता पोलिसांनी विजय खैरनार याला अटक केली आणि मालेगाव ठाण्यात चौकशी सुरू झाली. आणि इथूनच या केसच्या कथेने एक धोकादायक वळण घेतलं. ठाण्यात रात्र जसजशी गहिरी होत गेली, तसतशी पोलिसांची चौकशीही तीव्र होत गेली. सुरुवातीला विजय सतत एकच गोष्ट पुनरावृत्ती करत होता, मी काही केलं नाही. पण अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती होतं, सत्य त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं होतं. अनेक तासांची सतत चौकशी, पुराव्यांचा दबाव आणि गावकऱ्यांचा वाढता राग या सर्वात विजय शेवटी कोसळण्याच्या कगारावर आला.
हळूहळू त्याचा आवाज थरथरू लागला. कपाळावर घाम आला आणि त्याच्या डोळ्यातून दमटपणा झळकला. आणि शेवटी त्याने ते सत्य उघारून टाकलं, जे ऐकून पोलीस कर्मचारीही स्तंभित राहिले. त्याने कबूल केलं की जवळपास 1 महिन्यापूर्वी यादनाच्या वडिलांशी त्याचा एक छोट्याशा बाबतीत वाद झाला होता. ती बाब जितकी छोटी होती, त्याच्या मनात ती तितकीच मोठी द्वेषाची ज्योत पेटून गेली होती. आणि त्याच्या या अंधद्वेषातून त्याने एक अशी सूद योजना रचली, जी माणुसकी कधीच माफ करणार नाही. त्याने सांगितलं की त्या संध्याकाळी तो जाणून बुजून मुलांच्या खेळाच्या मैदानाकडे गेला. त्याने यादनाला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवलं आणि ती मुलगी कोणत्याही शंकेशिवाय त्याच्याबरोबर चालू लागली, कारण तो चेहरा तिच्या दृष्टीने रोज दिसणारा होता. विजय तिला हळूहळू गावाच्या सीमेवर बांधलेल्या मोबाईल टॉवरकडे घेऊन गेला, जिथे अंधार होता आणि एकांत होता. तिथेच त्याने या मासूमबरोबर अमानुष हालचाल केल्या आणि नंतर आपल्या गुन्ह्याला पारदर्शक करण्यासाठी त्यापेक्षाही भयानक पाऊल उचललं. जसेच्या तसे लोकांना कळलं की आरोपी पकडला गेलाय आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. गावाचा राग आकाशाला भिडला. लोकांना विश्वासच बसत नव्हता की जो माणूस रोज त्यांच्यामध्ये फिरत होता, तोच एका मासूमचं आयुष्य हिरावून घेऊ शकतो. गावातील महिला सर्वप्रथम चौकात जमा झाल्या. काहींच्या हातात मेणबत्त्या होत्या, तर काहींच्या हातात तक्ते होते, ज्यांवर लिहिलेलं होतं, न्याय मिळाला पाहिजे, दोषींना कठोर शिक्षा द्या. महिलांबरोबरच गावातील तरुणही विरोधात उतरले. त्यांच्या आवाजात राग होता, वेदना होती आणि न्यायाची तहान होती. जसजशी बातमी पसरत गेली, तसतशी भीड वाढत गेली. रस्ते भरून गेले, चौक गुंजू लागला आणि सर्वत्र एकच आवाज उठू लागला, आम्हाला न्याय हवा, खुल्या न्यायालयात शिक्षा द्या. गावाचं वातावरणात एक आंदोलनासारखं बनलं होतं. लोक मागणी करीत होते की या केसची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, जेणेकरून न्यायाला उशीर होऊ नये. काही तरुण इतके रागावले होते की त्यांनी रस्ते अडवले. तर दुसरीकडे न्यायालयाने प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी पोलीस हिरासतीत पाठवलं, जेणेकरून तपास अधिकारी त्याच्याकडून प्रत्येक पैलूवर प्रश्न विचारू शकतील आणि सत्य मजबूत पुराव्यांसह न्यायालयापुढे मांडता येईल. पण 20 नोव्हेंबरचा दिवस या केससाठी सर्वात मोठा आणि सर्वात तणावपूर्ण दिवस ठरला. त्या दिवशी आरोपी पुन्हा न्यायालयात पेश करायचा होता. पेशीची वेळ होताच गावातील आणि आसपासच्या परिसरातील हजारो लोक न्यायालयाबाहेर जमले होते. लोकांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. चौक, रस्ते, गलिया सर्वत्र फक्त एकच मागणी होती, दोषींना मृत्यूदंड हवा. नारेबाजी इतकी तीव्र होती की न्यायालयाच्या भिंतींनाही काप उडत असल्याचं वाटत होतं. काही लोकांनी रागाने सुरक्षा अडथळ्यांवर धक्का देणं सुरू केलं. परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा भीडच्या एका गटाने न्यायालयाच्या मुख्य दरवाजावर दगड आणि बूट फेकणं सुरू केलं. वाढत्या धोक्याला पाहता पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, जेणेकरून कोणाच्याही प्राणाला धोका निर्माण होऊ नये आणि न्यायालयीन कार्यवाहीत अडथळा निर्माण होऊ नये. इतक्या मोठ्या विरोधात, इतक्या मोठ्या भिडीत आणि इतक्या गुंतागुंतीच्या सुरक्षा आव्हानानंतर न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला. पुढील सुनावणी पूर्णपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. यामुळे आरोपीला शारीरिकरित्या न्यायालयात आणण्याची आवश्यकता राहणार नाही आणि सुरक्षाही नियंत्रणात राहील. या दरम्यान प्रशासनही घटनेला अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात गुंतलेलं होतं. स्वतः SP गावात पोहोचले, घटनास्थळाचं निरीक्षण केलं, पुराव्यांची पुष्टी केली आणि नंतर पीडित कुटुंबाशी भेट घेतली. त्यांनी कुटुंबाला हमी दिली की सरकार आणि पोलीस एकत्रितपणे पूर्ण सहकार्य करतील आणि या केसकडे कुठल्याही लापरवाहीने बघितलं जाणार नाही. सोशल मीडियावरही हा मुद्दा विजेसारखा पसरून चुकला होता. लोक #Justice for यादना असे हॅशटॅगसह पोस्ट करत होते. हजारो लोक त्यांच्या भावना व्यक्त करत होते आणि मागणी करत होते की अशा गुन्ह्यांवर तत्पर आणि कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण देशाचं लक्ष आता या केसवर केंद्रित झालं होतं. बागेत लावलेल्या मेणबत्त्या, चौकात उठणारे आवाज आणि सोशल मीडियावर पसरणारा राग सगळीकडे एकच गोष्ट सांगत होतं, या मासूमला न्याय मिळालाच पाहिजे. पण पुढची लढाई अजून बाकी आहे. न्यायालय कोणते निर्णय देईल, पुराव्यांची साखळी किती मजबूत आहे आणि दोषींना तीच शिक्षा मिळेल का जिची मागणी संपूर्ण गाव करते, या प्रश्नांची उत्तरं पुढील प्रकरणात उलगडणार आहेत. गावातील वातावरण हळूहळू आणखी तणावपूर्ण होत चाललं होतं. प्रत्येक घरात फक्त एकच चर्चा, आता पुढे काय होणार. लोकांचे डोळे पोलिसांच्या गाड्यांवर चिकटलेले होते. कदाचित नवीन माहिती मिळेल. गावातील चौकात उभ्या राहिलेल्या महिलांच्या डोळ्यात राग आणि भीती हे दोन्ही स्पष्ट दिसत होते. प्रत्येकजण हेच इच्छित होते
की या केसकडे इतक्या गांभीर्याने बघितलं जावं की पुढे कोणालाही अशी हालचाल करण्याची छाती होऊ नये. दुसरीकडे पोलीस आरोपी विजय खैरनारशी सतत चौकशी करत होते. तपास अधिकाऱ्यांना घटनेचा प्रत्येक पैलू खोलवर समजून घ्यायचा होता. कुठे घेऊन गेला, का घेऊन गेला, तिथे किती वेळ होता आणि पुरावे मिटवण्यासाठी त्याने काय काय केलं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न्यायालयात मजबूत केस उभा करण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. पोलिसांनी घटनास्थळाचे पुरावे फोरेन्सिक अहवालाशी जुळवणं सुरू केले. कपड्यांचे रेषे, मातीचे सॅम्पल, पायांचे ठसे, मुलीच्या कपड्यांवर सापडलेले निशाण, प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पद्धतीने तपासली जात होती. या दरम्यान ही बातमीही सामने आली की सरकार या केसमध्ये पीडित कुटुंबाला कायदेशीर मदत, आर्थिक सहाय्य आणि सुरक्षा उपलब्ध करून देईल. तपास अधिकाऱ्यांनी आणि DSPनीही कुटुंबाला सांगितलं की पुरावे इतके मजबूत आहेत की आरोपीला शिक्षेपासून सुटका होण्याचा कुठलाही मार्ग नाही. पण सर्वात मोठे आव्हान होते, न्याय किती लवकर मिळेल. लोकांची हीच इच्छा होती की हा खटला महिने किंवा वर्ष ताणू नये. गावातील वडीलधाऱ्यांनी न्यायालयाला पत्र लिहून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची विनंती केली. सामाजिक संस्थांनीही सरकारकडे हीच मागणी ठेवली की या केसला रेअर ऑफ द रेअर श्रेणीत ठेवून सर्वात कठोर शिक्षा द्यावी. या सर्व गोष्टींदरम्यान आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर पेश करण्यात आलं. न्यायालयात पोलिसांनी त्यांचे प्राथमिक पुरावे आणि आरोपीचा कबुली जबाब सादर केला. न्यायाधीशांनी पहिल्याच सुनावणीत सांगितलं, हा खटला समाजासाठी अत्यंत संवेदनशील आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला ऐकू आणि न्याय सुनिश्चित करू. न्यायालयाच्या या शब्दांनी लोकांना थोडीशी राहत दिली आणि आशाही दिली. गावच्या चौकात उभा राहिलेला एक वडीलधारी म्हणाला, न्याय उशिरा झाला तरी चालेल, पण न्याय मजबूत हवा. न्याय देरसे मिले तरी ठीक, पण मजबूत आणि कडा मिळाला पाहिजे. आता संपूर्ण गाव, संपूर्ण जिल्हा आणि सोशल मीडिया सर्व काही या केस भोवती एकजूट झाले होते. प्रत्येकजण या मासूमसाठी इन्साफ इच्छित होता. प्रत्येकजण इच्छित होता की दोषांना अशी शिक्षा मिळावी जी भविष्यात एखाद्या दुसऱ्या मासूमाचं आयुष्य वाचवू शकेल. पण अजून एक मोठे वळण बाकी आहे. फॉरेन्सिकचा अंतिम अहवाल, DNA जुळणी आणि न्यायालयाची विस्तृत सुनावणी हेच ठरवेल की या केसचा परिणाम काय होणार आहे. मासूम यादना, जिने जग समजणं नुकतंच सुरू केलं होतं, तिच्या निसंशयपणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. पण इतक्या दुःखाच्या मध्ये एक आशेचा किरण आहे. तिला इन्साफ मिळेल आणि दोषांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एखाद्या दुसऱ्या मासूमाचं आयुष्य वाचवू शकेल.